सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले हार्दिक शिगले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावरती गंभीर आरोप करत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। या वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकंदरीत भोंगळ कारभाराला या महाविद्यालयाचे डीन मनोज जोशीच कारणीभूत असल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। जर का याची योग्य दखल घेऊन कारवाई केली गेली नाही तर त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। आपले वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मनोज जोशी हे पूर्णपणे जबाबदार आहेत, कारण यांच्या मनमानी कारभारामुळे आज लोकांना या सगळ्या संकटातून सामोरं जावं लागतंय। त्यांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळत नाही आहेत, व्यवस्थित त्यांना उपचार होत नाही आहेत। याचं पूर्णपणे जे काही गोष्टी होत आहेत या सगळ्यांना जबाबदार हे पूर्णपणे डीन आहेत। 564 पदं मंजूर आहेत आणि त्यातली 34 पदं भरली, 530 पदं रिक्त आहेत आणि सहयोगी प्राध्यापक 22 मंजूर आहेत आणि त्यातले फक्त 5 भरलेले आहेत आणि 5 भरले 17 रिक्त। या 5 शिक्षकांमध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवणार काय, डॉक्टर्स तयार होणार कसे? त्यामुळे शिक्षकांवरती जे शिक्षक अवेलेबल आहेत 5 त्यांच्यावरती लोड, त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जातंय डीनकडनं। परत त्याच्या कंत्राटी पदे 1086 मंजूर आहेत, त्यातली फक्त 118 भरली आणि 968 रिक्त पदे आहेत। का 968 लोक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही? 100% साक्षर जिल्हा आहे आणि 100% साक्षर जिल्हा असूनही इकडनं जर रिक्त पदच भरली जात नाही आहेत तर हा स्थानिक लोकांवरती पण अन्याय आहे। म्हणजे तुमच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी किंवा जिल्हावासियांनी यांना सामोरं जायचं का?